आपल्या आयुष्यात जी लोक आपल्याला त्रास देतात त्यांना आपण इग्नोर कसं करायचं? सर्वप्रथम त्यांना तुम्ही टाळू नका. टाळून टाळून किती टाळणार? कधी ना कधी सामोरं त्यांना जावंच लागेल. त्यापेक्षा त्यांना फेस करायला शिका. ही माणसं काही सांगणार आहेत ते ऐकायच्या आधीच स्वतःला सांगून ठेवा की 100% हा आपल्याला आता टेन्शन देणार आहे, असंच काहीतरी बोलणार आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे तुम्ही इग्नोर करा. आपल्या जवळच्या माणसाबद्दल तर चुकूनही यांच्याजवळ काही सांगू नका, कारण आपलीच माणसं आपल्या विरोधात करायला अशा लोकांना खूप छान जमत असतं. एखाद्या व्यक्तीशी जर आपलं पटत नसेल तर त्याबद्दल काही बोलू नको, म्हणजे त्यांना पुढे आपल्याशी चर्चा करायला टॉपिक कमी होतो. आपल्याला त्रास देणारी माणसं आपल्याला काही बोलल्यावर काही जोक ऐकल्यासारखं त्यांना दाखवावं. मग जरीही तुम्हाला त्या गोष्टीचं टेन्शन आलं असेल तरीही, कारण त्यांचा असा गैरसमज होतो की आपण त्यांना घाबरतोय, पण हे त्यांना कोठे माहीत असतं की आपले डोळे त्यांचा तिरस्कार करत असतात, म्हणून आपण त्यांच्याकडे बघत नाहीत, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहत नाहीत. त्यांना असं वाटतं की हा मला घाबरतो म्हणूनच हा माझ्याकडे पाहत नाहीये. आपण कुठल्याही अडचणीत असलो तरी अशा लोकांसमोर आपण ओके आहे असं दाखवावं. त्यांना समजलं की आपण कुठल्या तरी त्रासात आहो तर मग बस लोहा गरम हे मार देह तोडा असंच ते करतात. अशा लोकांशी आपला आनंद यश हे कधीच शेअर करू नका. असं तोंडावर तर ते अभिनंदन करतील आणि कसंही आनंदाला विरजण घालायचं यांना नक्की माहीत असतं. त्यामुळे आपल्या आयुष्यात अशी बरीच लोक असतात की पण असं पाठीशी उभं राहणं काय कामाचं, जे की पाठीशी उभे राहून आपल्या पाठीत खंजीर खुपसलं जातं. तर माझ्या मित्रांनो, तुम्ही अशा लोकांपासून सावध राहा. नेहमी तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, सुखी होण्याचा प्रयत्न करा. सुखी आनंदी होण्याचा सोपा मार्ग म्हणजे आपण सुखी व्हायचं आणि इतरांनाही सुखी करायचं. म्हणजे दुसऱ्यांना आनंद देता देता आपण आनंद लुटणं. हा आनंद आपल्याच जवळ आहे आणि हा आपल्याला जर भोगायचा असेल, लुटायचा असेल तर तो आनंद प्रथम आपण दुसऱ्यांना दिला पाहिजे. जे आपण दुसऱ्यांना देतो ते बुमरँग होऊन आपल्याकडे परत येत असतं आणि मग आपल्याला तो उपभोगता येतो. ही युक्ती एकदा का तुम्हाला समजली की मग हा आनंद सर्वांना द्यायचा कसा, याची एक युक्ती वायरमधून जसा आपण विजेचा पुरवठा करतो त्याचप्रमाणे वायरमधून आपण लोकांना आनंदाचा पुरवठा करायचा. किती सोपं आहे हे. आता ही वायर आणायची कुठून? तर ती ही वायर म्हणजे शुभ चिंतन करणं, शुभ इच्छा करणं, शुभ बोलणं आणि शुभ करणं ही आहे. ह्या वायरमधून आपण आनंदाचा पुरवठा दुसऱ्यांना करायचा आणि आपण जे दुसऱ्यांना देऊन ते बुमरँग होऊन आपल्याकडे परत येतं. हा निसर्गाचा नियम आहे. याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्याला आनंदी ठेवणं आणि आपणही आनंद राहणं हे सोपं होतं. वायरमधून आनंदाचा पुरवठा करण्याचा पहिला मार्ग म्हणजे शुभचिंतन किंवा शुभ विचार, गुड थिंकिंग, पॉझिटिव्ह थिंकिंग. आता शुभ विचार करणं म्हणजे शुभचिंतन करणं ह्यामध्ये फरक आहे. ज्यावेळी आपण पुन्हा पुन्हा विचार करतो तेव्हा त्याचं रूपांतर व्हिज्युअलायझेशनमध्ये होतं, तेव्हा त्याला खरं चिंतन म्हटलं जातं. तर चिंतन म्हणजे काय? आपण एखाद्या गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करताना त्याचं व्हिज्युअलायझेशन करतो आणि व्हिज्युअलायझेशन करणं म्हणजे आपण ती दृष्टी समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तो देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न आपण जेव्हा करतो त्यालाच व्हिज्युअलायझेशन म्हणतात.
त्यावेळी खऱ्या अर्थानं आपलं चिंतन असतं आणि हे चिंतन आपण जीवनामध्ये 2 प्रकारचं करत असतो, एक अनिष्ट आणि एक इष्ट. अनिष्ट चिंतनातून अनिष्ट निर्माण होते आणि इष्ट चिंतनातून इष्ट. संसारामध्ये 99.99% लोक चिंता करत असतात, हे चिंतनच असतं. ही चिंता करणारी मंडळी पुन्हा पुन्हा विचार करत असतात, त्या विचार करण्याचं रूपांतर चिंतनामध्ये होतं आणि ह्या चिंतनाची परिणती व्हिज्युअलायझेशनमध्ये होतं. हे ज्या वेळेला होतं त्यावेळेला आपण जी चिंता करतो तीच आपल्या वाट्याला येते. म्हणजे जी गोष्ट आपल्याला नको आहे त्याच गोष्टीचं आपण चिंतन सारखं करून आपल्या राशीला आणतो, वाट्याला आणतो. पण हे आपल्याला समजत नाही. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, टेन्शन फ्री राहा. नियती नावाची जी गोष्ट आहे ती तुमच्या कर्मातून निर्माण होते. हा जीवनविद्येचा एक महत्त्वाचा सिद्धांत आपण लक्षात घ्यायला हवा. जी नियती तुमच्या कर्मातून निर्माण होते ती नियती तुमच्या सुख दुःखाला कारणीभूत असते. म्हणून शुभ नियती निर्माण केली पाहिजे, अशुभ नियती निर्माण करता कामा नये. आपण ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की चिंतन ही आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे. चिंतन करणं आणि विचार करणं ह्यामध्ये फरक आहे. आपण ज्या वेळेला तीव्र करतो, तो पुन्हा पुन्हा करतो, त्यावेळेला त्याची परिणती चिंतनात होते आणि चिंतनाची परिणती व्हिज्युअलायझेशन. किंबहुना तुम्ही चिंता करत आहात पण नको तिकडे जास्त तुम्ही डोकं लावत आहात. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजे. पहिलं म्हणजे शुभ विचार, पॉझिटिव्ह थिंकिंग. त्याची परिणती शुभ चिंतनात झाली आणि शुभ चिंतनाची परिणती व्हिज्युअलायझेशनमध्ये. तुम्ही हे तिन्ही करता पण नको तिकडे करता, जे करायला पाहिजे त्याच्या विरुद्ध. शुभ चिंतनाच्या ठिकाणी करायला पाहिजे तिकडे म्हणून अशुभ चिंतनाच्या ठिकाणी तुम्ही चिंता करत असता. माझं जे चिंतन करतात ते अनन्य होऊन, म्हणजेच मला शरण येऊन माझ्याशी एकरूप होऊन जे माझं चिंतन करतात त्यांचा योगक्षेम मी वाहतो, असे स्वामी म्हणतात. सच्चिदानंद हे माणसाचे स्वरूप असल्यामुळे आनंद हा त्याचा जवळच असतो. आनंद हा आपल्याला शोधायचा नसतो, आनंद हा मिळवायचा नसतो, तर आनंद हा उपभोगायचा असतो. कारण तो आपल्या जवळ आहे, तो मिळवण्याचा प्रश्नच येतो कोठे. त्याचा उपभोग घ्यायचा असतो आणि म्हणून त्याला आनंद न म्हणता स्वानंद असं खऱ्या अर्थाने म्हणायचं असतं. आपल्या ठिकाणी जो स्वानंद आहे, जो आपल्याकडे आहेच, तो नसतो असं कधीही होत नाही. किंबहुना तेच आपण आहोत ही वस्तुस्थिती जर आपण लक्षामध्ये घेतली तर स्वानंद आपल्या जवळ असतो आणि तो आनंद रूपाने स्फुरतो आणि सुख रूपाने प्रतीतीला येतो. ही गोष्ट जर आपण नीट लक्षामध्ये घेतली तर आपल्याला कळेल की आपण जीवन जगत असतो म्हणजे आनंदाचं प्रक्षेपण करत असतो. आपण आनंदाची उधळण करीत असतो. आपल्या सर्व इंद्रियांच्या द्वारे आनंद आपण फेकत असतो. हा आनंद जो आपण फेकतो तो मुळात स्वानंद असतो. म्हणून स्वानंद, आनंद आणि सुख ह्या 3 गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, आनंद हा आपण, सुख हे आपण इतर दुसऱ्या ठिकाणी बाहेर न शोधता आपल्या स्वतःमध्ये शोधायला हवे. केव्हाही तुम्ही सुखी आणि समाधानी राहाल. सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी दाबून मी स्वामींचा सच्चा भक्त असे टाईप देखील करा आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा. कारण स्वामी भक्ती हीच आपली एकमेव शक्ती.
श्री स्वामी समर्थ.